नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी जयदीप सावंत. तर आज आपण बोलणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नवीन अपडेटविषयी. सर्वात मोठी घोषणा झालेली आहे, सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. तर काय आहे ती अपडेट, चला जाणून घेऊया. फेब्रुवारी 2026 पर्यंत आलेल्या नव्या नियमांमुळे हप्ता KYC पडताळणी आणि पुढील पैसे कधी येणार याबद्दल मोठा बदल झालेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मी एक पॉईंट अगदी सोप्या भाषेत समजावून सांगणार आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही महाराष्ट्र सरकारची महिला सक्षमीकरण योजना असून पात्र भगिनींना दरमहा 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यात थेट DBT द्वारे दिले जातात. हे तर सर्वांना माहीतच आहे. ही योजना 1 जुलै 2024 पासून लागू झालेली असून सध्या सुमारे 2.25 कोटी महिलांनी नोंदणी केली आहे. पडताळणीनंतर हा आकडा सुमारे 1.5 कोटींवर स्थिरावले असा अंदाज आहे. 1 जुलै 2024 पासून लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यात 18 ते 19 हप्ते मिळालेले आहेत. म्हणजेच 20 ते 22 हजार रुपये लाडक्या बहिणींना मिळाले आहेत. आणि आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचे प्रश्न असतील लाडक्या बहिणींनो, हप्ता कधी येणार. ताज्या माहितीनुसार अनेक लाडक्या बहिणींना प्रलंबित हप्ते एकत्र देण्याचा प्रस्ताव पुढे सरकला आहे. फेब्रुवारी अखेर किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात काहींना 3 हप्त्यांचे म्हणजेच 4500 रुपयांचे पेमेंट एकत्र खात्यात येऊ शकते, अशी माहिती समोर आलेली आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, तिन्ही हप्ते तुमच्या खात्यात एकत्र जमा होण्याची अशी माहिती समोर आलेली आहे. यापूर्वी मकर संक्रांतीच्या सुमारास डिसेंबर आणि जानेवारी या 2 महिन्यांचा मिळून 3000 रुपयांचा हप्ता देण्याबाबतही चर्चा सुरू होती. आता दुसरा मोठा मुद्दा असा आहे की हा मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे लाडक्या बहिणींनो, तो तुम्ही ध्यानात घेऊन ठेवा. KYC आणि पडताळणी. नव्या जारनुसार KYC प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली असून ज्या बहिणींची माहिती अपूर्ण किंवा चुकीची आहे त्यांना दुरुस्तीची संधी दिली आहे. KYCची अंतिम मुदत 31 मार्च 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे. म्हणजे तुमच्याकडे तुमचा अर्ज सुधारण्याकरिता आणि KYC पूर्ण करण्याकरता अजून वेळ आहे. तर ही माहिती आपल्याला महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करून सुद्धा देखील दिलेली आहे आणि शासनाने जार देखील काढलेला आहे. सरकारकडून सध्या मोठ्या प्रमाणावर पडताळणी सुरू आहे आणि पडताळणी पूर्ण झाल्यानंतर 1 एप्रिलपासून फक्त पात्र भगिनींच्याच खात्यात दरमहा 1500 रुपये जमा केले जाणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर जाऊन KYC दुरुस्ती करा. तुमची जर काही त्या ठिकाणी KYC करताना चूक झाली असेल तर. अनेक लाडक्या बहिणी विचारत आहेत की माझे पैसे अजून का आले नाहीत. याची काही मुख्य कारणे अशी असू शकतात. KYC पूर्ण न केलेले किंवा अर्धवट राहिलेले, त्या कारणामुळे तुमच्या खात्यात पैसे आलेले नसतील, किंवा आधार आणि बँक खाते लिंक नसणे किंवा DBT सक्षम न असणे. पडताळणी दरम्यान उत्पन्न, वय किंवा इतर निकषांमध्ये अपात्र ठरणे. म्हणून सर्वप्रथम तुमचे KYC, आधार, बँक लिंकिंग आणि DBT स्टेटस नक्की तपासून घ्या. आता तुमच्यासाठी सर्वात उपयोगाची गोष्ट पुढे काय करायचं. जवळच्या ई सेवा केंद्रात किंवा अधिकृत सुचवलेल्या सुविधा केंद्रात जाऊन तुमचे KYC पूर्ण करा किंवा चूक असेल तर सुधारणा करा. बँकेत जाऊन आधार सीडिंग आणि DBT सक्षम आहे की नाही ते तपासा. अधिकृत सरकारी वेबसाईट्स, जिल्हा प्रशासन किंवा शासनाच्या अधिकृत सोशल मीडियावरील सूचना यांच्यावर विश्वास ठेवा. व्हायरल मेसेजवर लगेच विश्वास ठेवू नका. तर मंडळी, हा होता लाडकी बहीण योजनेचा ताजा अपडेट. हप्ते 4500 रुपये मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर दर्शवली जात आहे. KYC ची नवी मुदत आणि पडताळणीची माहिती तुम्हाला तर आता दिलेलीच आहे. त्यामुळे लवकरात लवकर जाऊन KYC करा, तेव्हाच तुम्हाला जे काय असतील तो हप्ता मिळून जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. आपल्या इतर लाडक्या बहिणींना शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या सरकारी योजनांसाठी चॅनेलवर अपडेट राहा.